सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून होत आली आहे. मी लेट उठलेले आज खूप जास्त. मला खूप जास्त थकवा जाणवत होता त्यामुळे आणि बघू आज मी गेले तर जाईन डॉक्टरकडे संध्याकाळी आणि डॉक्टरने आज किंवा उद्या बोलवलं आहे मला, तर मी जाईन. आणि आज माझा उपवास आहे पण मला खूप जास्त लो फील होतं आहे, त्यामुळे पिरियड्स आले आहेत म्हणजे बेसिकली त्यामुळे. तर आता माझ्या मम्मीने माझ्यासाठी बनवलं आहे, खिचडी बनवली आहे साबुदाण्याची. तर आता मी ती खाते. आज खूप लेट व्लॉग स्टार्ट केला आहे, बघू संध्याकाळी काय करायचं वगैरे. तर आता मी खाते ती खिचडी आणि आज काय नाही, मला आराम आहे, जास्त काही काम वगैरे करायचं नाही आहे. तर मी खिचडी खाते बघा, खिचडी खाते ही आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते, बघू काय करायचं. तर आता समर्थ आला इकडे स्टडी करायला. समर्थ कोणता पेपर आहे तुझा उद्या? मराठी. आणि काय काय ह्याचे बुक्स घेऊन आलाय बघू. बुक्स बुक आहे, त्यानंतर हे बुक आहे, टेक्स्ट बुक आहे आणि हे रफ बुक आहे. तर आता आम्ही स्टडी करतो हो ना, उद्या आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजेत त्यासाठी. चालेल, चला. Curiosity, get the Cadillac, you see. So leave me stranded on the carpet, head on to the असे लाड करायचे तिचे. हात देतो बघ, थांब. पाय लावता नेरडे. सेकंड देतात. तू सांगता म्हणजे लाड कर, बाकी काय नाही. ते लाड केले काय तू खुश. दे हात दे, हात दे का, हात दे, हात दे बघू. हात देता काय, हात देता काय, दे बाबू हात दे. हुशार तो. आता अधिक तसले जात पुसू नको कपड्यांका. जाऊ बाबू, नाही ठेवत, जाऊ बाबू, नाही ठेवत. जाऊ. हे भीती वाटतं. काय नाही. रनप घेतले समोर हात धुवून येतात, पेन जातात काय बघा, लाडा चाललाय आमचं बाबू. इथे करायचं आहे इथे. तो गाईज फायनली सनसेट होतोय मस्तपैकी. मस्त जागा होती दुपारी, मी त्याच्यामुळेच जेवलोय. कधी केलं? दुपारी उपास. आज उपवास आहे. आणि काकी इथे खाते चुरमुऱ्याचा लाडू घरी बनवलेला स्पेशली. दाखव किती बनवलं ते. संपत पण आले. समर्थ करतो इथे अभ्यास. आता थोडा वेळ ब्रेक घेतलाय त्याने. आणि ते बघा तिकडे लाडू आहेत, दाखवते मी ते झूम करून. हे बघा पूर्ण बरणी भरून केलेले, ते संपत पण आले. आणि दीदी करते इकडे टाइमपास. 50 लाडू केलंय कडू. हो, फोटो घे. हिलार करते. लाडू करताना आम्ही हसून मेल घाललो. sick, feeling sicker than you know. काय लागलं? चप्पल न घालता गेलेलास?
बघ शी तेच हात जा धुजा जा हात धुजा आधी आणि पाय पण धुजा जा जा तिथे आहे तिकडे हे आहे. सो गाईज फायनली आता मी स्वेटर घातलं आहे. संध्याकाळचे 7 वाजून गेले आहेत आणि खूप जास्त थंडी वाजते आहे मला. आणि समर्थ इथे करतोय अभ्यास पुन्हा. उद्या त्याची एक्झाम आहे ना, सो तो अभ्यास करतोय आणि थोडा वेळ अभ्यास करणार. थोडाच राहिला आहे ना बाबू, थोडाच राहिला आहे त्याचा स्टडी. तो थोडा कंप्लीट करणार, त्यानंतर आम्ही जेवणार आणि त्यानंतर समर्थ खेळणार आहे दादासोबत. हो ना, तो खेळणार आणि मग मी तोपर्यंत तुम्हाला माझी ड्रॉइंग बुक एक आहे मी घेऊन आले आहे. सो जास्त नाही आहे, 4-5च आहेत चित्र. सो मी तुम्हाला ते दाखवते. तोपर्यंत समर्थ आपला स्टडी कंप्लीट करतो आहे. तर ही आहे माझी ड्रॉइंग बुक आणि माझ्या कशाला मी एवढी, हे बघा हे एक ड्रॉइंग आहे स्टील लाईफ. त्याचंच हे व्हेक्टर केलं आहे मी, व्हेक्टरमध्ये केलं आहे. त्यानंतर हे ॲबस्ट्रॅक्ट टाईप करायचं होतं. हे बघा हे ॲबस्ट्रॅक्ट टाईप केलं आहे, हे बघा. त्यानंतर इथे केलं आहे हॅचिंग टेक्निकने, हे पेन्सिलने केलं आहे, हे पेनने केलं आहे बघा. हे पण तेच केलं आहे. त्यानंतर इथे आहे ग्रे स्केल. ते थोडं हे झालं आहे, मर्ज झालं आहे थोडंसं. त्यानंतर हे आम्हाला लाईव्ह करायचं होतं, बट मी हॅचिंग टेक्निकने थोडंसं केलं आहे. थोडं हे इनकम्प्लीट आहे, कंप्लीट करायचं आहे. हे झालं. त्यानंतर हे पण काहीतरी असाइनमेंट होती अशी, ती आहे बघा. हे पण आहे, हे साईड बाय आहे. त्यानंतर हे आहे, हे कलर करायचे पण मी कलर नाही केला आहे, त्याच्यामध्ये 3 टोन्स दाखवायचे होते. त्यानंतर हे एका मुलीचं हे होतं, फोटो पाठवलेला आमच्या सरांनी, त्याचं करायचं होतं. बॅटरी दाखवते नीट. हे आहे. बस एवढेच आहेत, हेच लास्ट. Sick, feeling sicker than you know. हे बघा, हे जे ॲबस्ट्रॅक्टने केलं आहे ना, हे जे आहे हे मी केलं आहे नाईफ आणि ॲक्रेलिक कलर्सने केलं आहे. ॲबस्ट्रॅक्ट आहे, सुंदर वाटतं आहे ना. बस अजून आहेत खूप, मी तुम्हाला मुंबईला गेल्यावर दाखवेन माझे पेंटिंग्स. काल मी ब्लॉग एंड करायला विसरले, तर आता मी ब्लॉग एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.